त्या ठिकाणी गव्यांची खूप मोठ्या प्रमाणात भीती असते, त्यामुळे जरा सावध. किर झाडी माचाळगडाची तटबंदी पाहायला भेटत आहे. चला आपण बाहेर निघू पटकन. माचाळ दुर्गावर जाताना आपल्याला असा या ठिकाणी पायरी मार्ग आहे. असा हा पायरी मार्ग आहे. चाळगडावरून विशालगड पाहिला तर असं आपणाला पाहायला भेटत आहे. खूपच भयानक रूप आपणाला पाहायला भेटत आहे. अगदी त्या टोकापासून ते या टोकापर्यंत किल्ला आहे. दुपारच्या आता 1:30 ते 2 वाजत आले आहेत आणि अशा मे महिन्यामध्ये आपण माचाळगडाची सफर करत आहोत. तरी आपण जे काही पॉसिबल होईल ते दाखवण्याचा प्रयत्न करू. गडाच्या बाजूला आपल्याला असे फक्त बघा हे कोरीव दगड, चिऱ्याचे दगड, असा एवढाच काही त्या अवशेष आपल्याला पाहायला भेटत आहे अजूनपर्यंत. वर शेवटी आपल्याला हे पहा असा एक बुरुज पाहायला भेटला व या ठिकाणी आपला गड खऱ्या अर्थाने पाहून झाला असं बोललं तरी काही हरकत नाही. हा बुरुज आपल्याला दिसत आहे. हे पहा, वाव, हा बुरुज आहे पूर्ण वरपासून असा. काहीतरी अवशेष आपल्याला गडावर भेटून गेले किल्ल्याचे. गडपण असणारा जाणीव तर झाली आपल्याला. हे पहा, हा मोठा बुरुज असणार, पण आता हे व एवढी तटबंदी दिसत आहे. हे पहा, याची असा मोठा बुरुज असणार. आज जाऊन पाहू आपण. शेवटी फायनली माचाळगडावर आपणाला गडाचे काही का होईना अवशेष हे सापडले आहेत. हे पहा, हा बुरुज आहे माचाळगडावरचा. एवढा हा बुरुज दिसतोय. अगदी तसा इथून आत गेला आहे. गडाचं वर्णन केलं तर आपणाला बरंच काही सापडून जाईल अजून. तो जो आहे तो आंबाघाट आहे. आंबाघाट आपणाला व्यवस्थित पाहायला भेटतो. ही बुरुजाचीच तटबंदी आहे. बुरुज आहे. आता आपण आत जाण्याचा प्रयत्न करू. जंगल खूपच आहे मोठ्या प्रमाणात.
गडाची ही अवशेष या ठिकाणी असं दिसत आहे आपल्याला बुरुज तटबंदी समोरच्या बाजूशी आहे, त्या ठिकाणी जाऊ आपण. बुरुज असा खालपर्यंत गेला आहे. ही पहा अशी तटबंदीची बाजू आहे, पूर्ण पॅक आहे. गाडी तर भरपूर आहे, तरी पण आपण जाऊ. थोडंसं होणार पण जे पॉसिबल होईल ते दाखवू. समोर एक बुरुज दिसत आहे मोठा, आणि आत बघा झाडी. बाकी आपण काही दाखवणार नाही, फक्त एवढाच भाग मी दाखवतो. समोर ही तटबंदी. बघा असा भाग. माचाळगडाची जर पाहिली तर ते पहा याशी तटबंदी आली आहे, बरेच लांब, व याही बाजूला गेली आहे. या ठिकाणी गव्यांची खूप मोठ्या प्रमाणात भीती असते, त्यामुळे जरा सावध करता यावं. आणि मी आहे, त्यामुळे आम्ही सावधगिरीने करत आहोत. याचा बुरुज वाडा असावा. बघा माकडं. हा वाड तटबंदी ही बुरुजाच्या आत असणारी ही अशी तटबंदी आहे. हा गोलाकार बुरुज आहे. खालून सुद्धा एक वाट येत आहे. हे बघा याची बुरुज तटबंदी. शनोशनी फक्त भीतीचे वातावरण आहे. असा बुरुज आपण जेवढं शक्य होईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. माचाळगड पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहे. चला. असं एक इथं पाहायला भेटत आहे, किर झाडी. चला आपण बाहेर निघू पटकन. हे पहा याचा बुरुज वगैरे आहे, आणि हा बुरुजाचा खालचा भाग. या पायरी विशालगडाच्या कोकण दरवाज्यातून थोडं पुढं आल्यानंतर आपण हा माळ आहे, व त्याच्या अगोदर आपणाला ही अशी माचाळगडाची तटबंदी पाहायला भेटत आहे. व या तटबंदीच्या आतमध्ये गेला तर आतमध्ये आपणाला वाड्याचे अवशेष किंवा तटबंदीचे बुरुजांचे अवशेष आहेत, आणि आहेत अवशेष, भरपूर प्रमाणात अवशेष आहेत. परंतु या ठिकाणी कोणी नाही. जास्त रिस्क न घेता जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. विशालगड आणि माचाळगड यांना जोडणारे आपण ह्या खिंडीमध्ये पोचलो. आपण विशालगडातून खाली आल्यानंतर ह्या अशा पायऱ्या आहेत. माचाळदुर्ग हा किल्ला माचाळगाव, तालुका लांजा आणि जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी आहे. विशालगड आणि माचाळगड ही दुर्ग जोडी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.